ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. बघा आता काय आहे, उद्या हनुमान जयंती. आता जगात चिरंजीवात सप्तचिरंजीव त्याच्यापैकी कोण आहे? हनुमंत. चिरंजीवापैकी हनुमंत आहे. आणि अशा रामभक्त हनुमंता जन्म चैत्र पौर्णिमेला जसं शंकराच्या देवालयामध्ये नंदीशिवाय शंकराचं देऊळ पूर्ण होत नाही, तसं रामाच्या मंदिरामध्ये हनुमंताच्या मूर्तीशिवाय रामाचं मंदिर पूर्ण होत नाही. आणि हनुमंताने उड्डाणे भक्ताचा महिमा वाढवला. मुलाच्या पराक्रमाने बाप आनंदित होतो. शिष्याकडून हरण्यात गुरु गौरव मानतो. तशी भक्ताच्या महिमा वृद्धीमध्ये प्रभू पसंतीचा अनुभव होतो. त्याचे चिंतन भगवान करतो. अशा महापुरुषापैकी हनुमान एक आहे. माणसे तर त्याचे चिंतन करतीलच, पण हजारो वर्षापासून जनसमुदायाच्या हृदयात रामा एवढे आदरणीय स्थान हनुमंताला लाभले आहे. जेवढं महत्त्व रामाला आहे तेवढंच हनुमंताला आहे. उत्तरकांड राम हनुमंताला प्राज्ञ, धीर, वीर, रणजित, निपुण वगैरे विशेषांनी संबोधतो. यावरून त्याचा उत्तम योग्यतेची कल्पना येऊ शकते. हनुमंत सीतेचा शोध करून आला त्यावेळी राम म्हणतो, हनुमंता, तुझे माझ्यावर अंगणित उपकार आहे. त्यासाठी माझा एक प्राण काढून दिला तरी मी कमीत पडेल, कारण तुझे माझ्यावरील प्रेम पंचप्राणापेक्षा विशेष आहे. म्हणून मी तुला फक्त आलिंगनच देतो. रामानं काय केलं? फक्त आलिंगन दिलं. एकेस्तो कानस्तो प्रणस्तो तर सुमे कमे. राम म्हणतो की हनुमंता इतके दुष्कर कार्य केलेले आहे की लोक ते स्वप्नातही करू शकणार नाही. धन्य हनुमान की जो वानर असूनही ज्याने प्रभूला स्वमुखातून पुरुषोत्तम ही पदवी करून दिली. काय हनुमंतानं काय केलं? पुरुषोत्तम ही पदवी दिली. हनुमान जयंती साजरी केली जाते कारण हनुमंताने स्वतःच्या अंतर्वय शत्रूवर विजय मिळवला होता. हनुमंतासारख्या बाह्य शत्रूला तर इंद्रजित हनुमंताने जिंकलेच होते, पण मनाने असलेला राम क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर असुरावरही त्याने विजय प्राप्त केला होता. सीतेच्या शोधासाठी तो लंकेत गेला. त्यावेळी अनेक सुंदर स्त्रिया त्याने पाहिल्या, पण त्याचे मन विचलित झाले नाही. ज्या वेळेला तो सीतेचा शोध करीत होता आणि त्याने काय केलं होतं? सूक्ष्म रूप धरलं होतं आणि प्रत्येक घराघरामध्ये आणि तो प्रत्येक स्त्रीपैकी बघत होता. बघा, आपण जर एखाद्या बायका सुंदर स्त्री बघितलं तर आपण टक लावून बघत बसतो, पण एवढ्या अशा अनेक प्रत्येक घराघरात त्याने प्रत्येक स्त्रीपैकी गेला होता, तरी त्याचं मन काही विचलित झालं नाही हनुमंताचं. सुख, संपदा, लोभ कोठून असणार? स्वतःचे काही केले ते रामाच्या शक्तीमुळे घडले आहे. अशा कारणीपासून भावना जेथे असेल तेथे मद व अभिमान कोठून असेल? घडलं हे कोणामुळं घडलं? देवामुळं घडलं. होतंही हे कोणामुळं? देवामुळं कळलं. होणार आहे ते कोणामुळं? देवामुळं. अशी भावना ज्या वेळेला माणसापाशी तयार होते ना, तेव्हा त्याचा अहंकार कमी होतो. आणि ज्या वेळेला आपण काय करतो, एखादी गोष्ट केलं, ही मी केलं, मी करणार आहे, तिथं काय होतो? अहंकार तयार होतो. होतं हे देवामुळं, झालं हे देवामुळं, होणारही हे देवामुळं, अशी भावना कोणाकडे होती? हनुमंताकडे होती. हनुमंत बल बुद्धी संपन्न होता. त्याला मानसशास्त्र, राजनीती, साहित्य, तत्त्वज्ञान वगैरे शास्त्राचे सखोल ज्ञान होते. त्याला 11 व्याकरण, रुद्राचा अवतार मानण्यात येते. त्याच्यात फार मोठी विद्वत्ता होती. त्याची वक्तृत्व शक्ती देखील अजब होती. हनुमंताच्या वाणीतून ज्ञाननिष्ठा, वैचारिक प्रवाह आणि सरळ अर्थगंभीर प्रवाह आहे असे ऐकणाऱ्याला वाटत होते. हनुमंत मानसशास्त्राचा फार सखोल अभ्यास होता. हनुमंताला मानसशास्त्राचा अभ्यास होता. ज्या वेळेला बिभीषण रावणाकडून रामाकडे आला त्यावेळेला हा आपला शत्रुपक्षातला माणूस आहे आणि याला आपण घ्यायचं का नाही घ्यायचं त्यांनी सुग्रीवाला विचारलं. त्यांनी नाही म्हणून सांगितलं, कारण तो शत्रूचा माणूस आहे, तो आपल्याला घात करील. पण हनुमंतानं सांगितलं त्याला घ्या. म्हणजे माणसाचं मानसशास्त्राचा अभ्यास हनुमंताचा होता.
म्हणून आपल्या गावामध्ये कोणाचं मंदिर आहे? हनुमंताचं मंदिर आहे. तो जरी तिथं पाया पाड्या दररोज जातात हनुमंताच्या, पण तो कोणत्या भावनेनं पाया पाड्या आलं ते हनुमंताला कळतो. म्हणून आपण आपल्या गावामध्ये आपल्याला कोणी पाहत नसेल, पण तरी पाहणारा कोणी? हनुमंत आहे. मग मी कसं वागतो, काय करतो हे प्रत्येक माणसानं ध्यानात ठेवा. काय आपल्या गावात कोणाचं मंदिर आहे? हनुमंताचं. मग माझी वागणूक कशी? आणि मग शेवटी कर्मानुबंधे मनुष्यलोक. माझ्या वागणुकीचं फळ हे मला मिळल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपल्या गावात कोणाचं आहे? आपल्याला पाहणारा कोण आहे? हनुमंत आहे. मंदिर कोणाचं आहे? हनुमंताचं आहे. मग मी कसं वागावा, कसं राहावा हे प्रत्येक माणसानं ध्यानात ठेवा. हनुमंताचा सीता संशोधन कार्य केले. रामाने जेवढ्या विश्वासाने त्याच्यावर सोपवले होते तेवढ्या दिवसाने त्यांनीच कार्य पार पाडले. सुंदरकांड हनुमंताच्या लीलाचे भरलेले आहे. लीला प्रभू तपस्वायनीत ऋषींनाही सुंदर वाटते, म्हणून त्या कांडात हनुमंताची लीला आहे. त्याचे नाव सुंदरकांड आहे. हनुमंताजवळ स्वतंत्र बुद्धी आणि प्रज्ञाशक्ती होती. अशोक वाटिकेत आत्महत्येच्या प्रवृत्तीत झालेल्या सीता काय करत होती? आत्महत्या करायला तयार झाली होती. मग जर राम येऊ राहिलाय असं म्हणलं असता तर तिला अटॅक आला असता. पण तिनं काय केलं? रामाच्या गुणाचं वर्णन केलं, रघुवंशाच्या गुणाचं वर्णन केलं. आणि वर्णन करता करता त्यांनी सीताला समजून दिलं. आणि यानं काय केलं? ही जी लंका जाळली ती काय माकड चेष्टा नव्हती. लंका जाळणं म्हणजे काय आहे? त्या शत्रूचं मनोबळ हे केलं, खचित केलं. म्हणजे रावणाला मारायचं निमकाम हनुमंतानंच करून टाकलं होतं लंका जाळून. त्याच्याद्वारे लंकेत राक्षस प्रज्ञेचा आत्मप्रत्यय खलास केला. लंका जळण करून हनुमंताने युद्धाचे अर्धे काम पुरे केले. हनुमंत रामाचा पूर्ण भक्त होता. तो प्रत्युत्तर होता. रामाचा त्याच्यावर पूर्ण विश्वास होता. रावणाला मारल्यानंतर सीतेला संदेश पोचवण्यासाठी हनुमंताला पाठवतो, कारण आनंदाचा समाचार सर कळला तर कदाचित हृदय बंद पडून जाईल. अयोध्येत प्रवेश करण्यापूर्वी भरताच्या चेहऱ्यावर रामाच्या आगमनाचा विकार होतो की नाही हे पाहण्यासाठी देखील हनुमंताला पाठवतो. ज्या वेळेला भरत राम वनात गेला आणि माणसाचा स्वार्थ आहे, स्वार्थाची बुद्धी बदलती. मग भरताची बुद्धी बदलली का काय ही बघण्याकरता पुढं कोणाला लावलं होतं? हनुमंताला लावलं होतं. नाजूक प्रसंगी महत्त्वाची कामगिरी पूर्ण बुद्धी चालून हनुमंत करू शकतो. म्हणून काय करतं? बुद्धिमत्ता वरिष्ठम वातात म्हणजे वानरतो मुख्यम. बुद्धिमत्ता, शक्तिवान आणि सगळ्या गुणात परिपूर्ण असलेला कोण आहे? हनुमान आहे. म्हणून हनुमान जयंती आपण साजरी करतो. हनुमंताचे दास्य भावही अतिशय उत्कृष्ट आहे. राम हनुमंताला विचारतो, तुला काय पाहिजे? त्यावेळी माझी तुमच्यावर प्रेम भक्ती कमी न व्हावी, रामाशिवाय दुसरा भाव न निर्माण व्हावा एवढेच पाहिजे असे उत्तर त्याने दिले होते. जोपर्यंत रामकथा आहे तोपर्यंत हनुमान अमरच राहील. जोपर्यंत रामकथा आहे तोपर्यंत हनुमान अमरच होईल. म्हणून रामाला किती युग झाले तरी आज राम आणि हनुमंत यांचं कार्य चालूच आहे. हनुमान म्हणजे सेवक, सैनिक याचा सहयोग, भक्तिशक्ती याचा सुगम संगम. रामाच्या सेवेत प्राण देण्याची जरूर पडली तरी त्याची तयारी होती. पाहिले तर रामायणात हनुमंता एवढी रावणही बलवान होतो व रावणाने बल भोगला अर्पण केले. एकही रामपत्नी पळून नेली, दुसऱ्यांची परत शोधून काढली. रावणसुद्धा हनुमंता एवढा शक्तिवान होता. पण त्याने शक्ती कुठं वापरली? रामाची पत्नी पळून नेली. आणि हनुमंतानं कुठं वापरली? रामाचं काम केलं. आता बघा, महाभारतामध्ये कर्ण खूप शूर होता आणि अर्जुनही होता. कर्णाने काय केलं? खोट्याची संगत धरली. रामानं काय अर्जुनानं काय केलं? करिष्ये वचन तव. आणि कृष्णाची यदा यदा या धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. म्हणून जो शूर होता पण कोणामुळं गेला? संगतीमुळं गेला. तसा रावणापाशी खूप शक्ती होती पण ती त्यांनी वाया घालवली.
राक्षस बनले तर भक्तियुक्त शक्ती मानली, देव प्रसन्न करतो. या गोष्टीचे सुंदर दर्शन वाल्मिकीने रामायणात या 2 पात्रात चरित्राचे वर्णन केलं आहे. आजही ठिकठिकाणी रावण व कुंभकर्ण भरलेले आहे. आजही जगामध्ये कोण आहे? रावण कुंभकर्ण भरलेले. खा प्या मजा करा. त्यावेळी रामाचे काम करणाऱ्या हनुमंताची गरज आहे. रावणी विचार वृत्ती याचे दहन करणारा वीर मारुतीची गरज आहे. रामाच्या संस्कृती रक्षण करणाऱ्या दास भक्त मारुतीची समाज मागणी करीत आहे. तसे होण्याकरता प्रयत्न करणे हनुमान जयंती साजरी करायला अधिकारी आहे. आपण तर आज 2 पैशाच्या तेलात व 1 आण्याच्या माळेत हनुमंताची किंमत करून टाकली. शनिवारी एवढे करून चंद्राचा टेळा लावला, सर्व भक्त जणू घेऊन जातो. रामाच्या सैनिकाची ज्यावेळी गरज आहे अशा वेळी आपण झोपून राहिलो तर चालणार नाही. आपल्याला उठावे लागेल, जगावे लागेल, हनुमंताप्रमाणे राम कार्यासाठी कटिबद्ध व्हावे लागेल. आज आपण काय करतो? 4 आण्याचं शेंदूर, 4 आण्याचं गोडं तेल आणि कापराची वडीन उदबत्ती नेतो, हनुमंताला खुश करतो. हनुमंताला नुसता का शेंदूर लावून भागणार नाही. हनुमंताला शेंदूर का लावला? का माझ्या प्रभूला जर आयुष्य वाढत असेल तर मी अंगाला छिद्र, म्हणून माझं जीवन ही संपूर्ण मी भगवंताच्या कामाला अर्पण करील आणि मी रामाचं काम करील. रामकुडे माझ्या हृदयात आहे, रामकुडे आईबापात आहे, रामकुडे पंचमहाभूतात आहे, राम प्राणी मात्रात आहे. आणि लोकांनी आज काय केलं आहे? हा देवाचा खेळ मानला आहे. दगडाचे देव आणि आमका देव तमका देव आणि खरा देव विसरून गेले विसरून खऱ्या देवा. तर हनुमंताचं कार्य करायचं आहे. म्हणून आज या हनुमंत जयंतीला आपण खरा देव समजून घेऊ. प्रत्येक हृदयात राम आहे, आईबापात राम आहे. आज आईबापांना वृद्धाश्रमात घालून राहिले आणि सुनासुद्धा असा त्यांची सेवा करते नाही. तर प्रत्येकाने हा हनुमंताचं कार्य जसं हनुमंतानं केलं तसं आपण करू आणि हनुमान जयंती साजरी करू. जय वैद्यनाथ महाराज के जय. हे पटलं असेल तर क्लिक करा आणि सदस्य व्हा. जय वैद्यनाथ महाराज के जय.